नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग हा कसा असेल आणि कोणत्या गावातून आणि तालुक्यामधून हा जाणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या गावातून जाणार आहे याची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI भारतमाला प्रकल्पांतर्गत ग्रीनफील्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे। हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 NH4 चा एक जलद पर्याय असणार आहे आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे। 120 किलोमीटर तास या वेगाला सपोर्ट करणारा हा नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग हा 8 लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे असणार आहे। यामुळे पुणे ते बंगळुरू हे अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे। यामुळे पुणे आणि बंगळुरू दरम्यानचा प्रवास सध्याच्या 11 ते 12 तासांच्या तुलनेत 7 ते 8 तासांपर्यंत कमी होणार आहे। विमानाची धावपट्टी असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे। पुणे बंगलोर एक्सप्रेसवे हा 8 पदरी डांबरी ग्रीनफील्ड महामार्ग वारवे बुद्रुक येथून सुरू होईल। महाराष्ट्रातील हा पुणे जिल्ह्यातून सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दुष्काळी भागातून, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ मिरज तालुक्यातून जाईल। कर्नाटकात पुणे बंगलोर द्रुतगती मार्ग बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकुर या मार्गे जाईल आणि नंतर बंगळुरूला जोडला जाणार आहे। याबाबत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी याबाबतची नोटीस नुकतीच जारी केली आहे। त्यानुसार खानापूर आणि मिरजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची या कामी भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आता हा महामार्ग कोणत्या गावातून जाणार आहे तर मिरज तालुक्यातून 120 किलोमीटर ते 150 किलोमीटर हा मार्ग माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखैंडी, माधामुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द येथून जाणार आहे। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी विटा, उपविभाग खानापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तासगाव तालुक्यातून 150 किलोमीटर ते 176 किलोमीटर हा मार्ग कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनवली, बस्तवडे, सावळज, वजरचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण येथून जाईल। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कवठे महांकाळ येथून 176 किलोमीटर ते 196 किलोमीटर हा मार्ग बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी येथून जाईल। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मिरजमध्ये 196 किलोमीटर ते 201 किलोमीटर सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी हा मार्ग या रस्त्याच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।